जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, समर्थ करिअर अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या विषयावर बोलणार आहेत. मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल वगैरे येतात, पण आता प्रत्येक कॉल रिसीव करणं मुश्किल आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही मला जास्तीत जास्त मेसेज करा. माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहेच. नसेल तर मी पुन्हा सांगू इच्छितो, 74 99 32 32 05 हा माझा मोबाईल नंबर आहे. तर तुम्ही मला पुणे यारो किंवा मुंबई यारोच्या कटऑफबद्दल जर काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मला नक्कीच विचारू शकता. आता हा व्हिडिओ स्पेशल मला पुणे यारोचे भरपूर फोन आले आहे आणि मेसेज आले आहे. तर हा स्पेशल विद्यार्थ्यांची अशी रिक्वेस्ट होती की सर पुणे यारोबद्दल तुम्ही बोला. तर मी पुणे यारोबद्दल मेन या पुणे यारोच्या विषयाबद्दल बोलणार आहे. आता प्रत्येक यारोचा श्री छत्रपती संभाजीनगर यारो, परत नागपूर यारो, मुंबई यारो, कोल्हापूर यारो आणि पुणे यारो. तर याच्यामध्ये पोरांचं असं म्हणणं आहे बघ की सर आमचा कट ऑफ किती जाणार आहे. सगळ्यात म्हणजे असं भ्रम आहे पोरांना की असं कन्फ्युजन आहे खूप मोठं. तर मला भरपूर पोरांनी रिक्वेस्ट केली. तर म्हटलं की चला मी तुमचा डाऊट पूर्ण क्लिअर. तुम्हाला माहीत आहे की मी जे व्हिडिओ बनवतो हे तुमच्यासारख्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आणि तुमच्यासारख्या लोकांचे RTI बघून मी व्हिडिओ तयार करत असतो. आणि तुम्हाला माहीत आहे आतापर्यंत जेही रिझल्ट लागले त्या रिझल्टमध्ये माझं जे गेशिंग आहे 99.99 हे परफेक्ट ठरलेलं आहे. ते कशामुळे माहीत आहे की मी तुमच्यासारख्या लोकांमुळेच तुमच्यासारख्या लोकांच्याकडून ते विचारून घेत असतो. बघा, मला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी भरपूर विद्यार्थी RTI लावले होते. त्या RTIमध्ये त्यांचे गुण एकदम जबरदस्त आले आहे. तर फिजिकलचे गुण आणि एक्झामचे गुण तर माझ्या हिशोबाने 172 ते 175 हे कट ऑफ राहणार आहे पुणे यारोची. किती? 172 ते 175च्या मधात कट ऑफ राहणार आहे. ते आता तुम्हाला 100पैकी 100 ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड आहे, या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 36 म्हणजे 37-38च्या वर क्वेश्चन जर ते टिक केले असतील तर तो सेफ झोनमध्ये राहणार आहे. किती? 37 किंवा 38च्या वर, म्हणजे तो 37-38पर्यंत तरी एकदम राईट असायला पाहिजे. मग तो सेफ झोनमध्ये आहे. आणि जर त्याचे 35 आहे, 100 की 100 गुणाचे 35 आहे म्हणजे 170, तर तो जेमतेमध्ये होऊ शकते, नाही बी होऊ शकत. पण 35च्या वरच असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे विद्यार्थ्यांनो, नागपूर यारो आणि श्री छत्रपती संभाजीनगर यारो या यारोपेक्षा पुणे यारोचे विद्यार्थी हुशार आहेत याच्यामध्ये पेपरमध्ये. आणि ऑलरेडी हे विद्यार्थी फिजिकलमध्ये तर टप आहेतच. आता आपण कॅल्क्युलेशन करा, जर श्री छत्रपती संभाजीनगर यारो आणि नागपूर यारो यांचा कट ऑफ 172 जाऊ शकते, तर तुमचा 2-3 मार्काने 100% वाढणार, त्यामध्ये काहीच डाऊट नाही. आता तुम्ही कसं कॅल्क्युलेशन करता हे तुम्ही बघा, कारण तुमचे पेपर कसे गेले आहे. त्यामुळे माझा जो व्हिडिओ आहे तो लाईक करायला विसरू नका. कारण आमचा व्हिडिओ लाईक आणि कमेंट जर तुम्ही केलं तर आम्हाला एक ऊर्जा भेटते की नाही, चला बा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ जास्त लाईक केला, शेअर केला, तर आपण यांच्यासाठी नवीन नवीन माहिती देऊ. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही नवनवीन प्रकारची जी माहिती आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायची पूर्ण कोशिश करत असतो. विद्यार्थ्यांना बघा, जर ज्याची सेकंड पर्ची आहे म्हणजे आता 88 गुण आहे आणि त्याचे जर 38-40च्या वर जर असतील तो सेफ झोनमध्ये आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, सेकंड पर्ची याचा अर्थ असा नाही बघ की मग एखाद्याचं कसं असतं, सेकंड पर्ची आणि एखादा पुलच बी कमी आहे तो विद्यार्थी बी मेरिटमध्ये येते, कारण त्याचा पेपर एकदम टफ गेलेला असते. त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. आणि एखाद्याची पहिली पर्ची आहे आणि पेपर जर डाऊन गेला, काही विद्यार्थी गलतफहमीमध्ये आपली तर पहिली पर्ची आहे, वा मेडिकल क्लिअर आपलं काम होणारच, अजिबात नाही. विद्यार्थ्यांनो, तुमचे पेपर कसे गेले, किती क्वेश्चन टिक केले, तुम्ही सेफ झोनमध्ये आहात का नाही आहात, मेन म्हणजे पुणे यारोचे. जर तुमचं असं काही कन्फ्युजन असेल तर मला नक्कीच माझ्या प्रत्येक यूट्यूबवर माझा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी माझा मोबाईल नंबर दिला आहे. तरी पुन्हा एकदा मी मोबाईल नंबर सांगू इच्छितो, 74 99 32 32 05 हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे. याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत मेसेज करा. कारण काही नमुने मला रात्री 12 वाजता 2 वाजताही कॉल करायला लागले. बघा आता मी तो उचलणार का नाही ना. तर असं करू नका. धावपळमध्ये फोन जास्त रिसीव करू शकत नाही माणूस. त्यामुळे तुम्ही जर मला मेसेज टाकून दिला, हे नाव आहे बा मला असं, मी तो नंबर सेव्ह करतो. म्हणजे मी याच्यानंतर जर कुठलं स्टेटस बी ठेवलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल. विद्यार्थ्यांनो, पुणे यारोचा खास म्हणजे पुणे यारोचे विद्यार्थ्यांचे पेपर खूप चांगले गेलेले आहे, आलं लक्षात. त्यामुळं सेकंड पर्चीवाल्याचं 16, पहिल्या पर्चीवाल्यांचं सेफ झोन जे 37च्या वरचे आहे ते सेफ झोनमध्ये राहतील. आणि सेकंड पर्चीवाल्यांचे जर सेकंड पर्ची आहे पुलस बी कमी आहे, जर तुम्हाला पेपर चांगला गेला असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. तरीही माझ्या हिशोबाने, माझं हे वैयक्तिक मत आहे, 172 ते 75पर्यंत तुमचा कट ऑफ लिस्ट जाणार आहे. 172 ते 75 पुणे यारो. किती? 172 ते 175 लक्षात असू द्या.
हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला सांगतो मी जेवढे काही रिझल्ट लागले त्या रिझल्टमध्ये जे काही मी गेशिंग केलं होतं ते 99.99% बिलकुल क्लिअर ठरलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, जे रिअल आहे ते सांगतो. कारण हे सर्व रिझल्ट मी तुमच्यासारख्या लोकांना विचारून, तुमच्यासारख्या लोकांचे RTI बघून हे तुमच्यापर्यंत पुटअप करायची कोशिश करतो. विद्यार्थ्यांनो, माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत राहतील की येणाऱ्या या 2025मध्ये तुम्ही 100% अग्निवीर जॉईन व्हाल. किंवा बाकीचे विद्यार्थी माझ्यासोबत जे जुडलेले आहेत ते पण 2025ला तुम्ही 100% जॉईन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त कसं आहे माहिती का, कार्य करण्याची क्षमता जर प्रबळ असेल आणि आत्मविश्वास चांगला ठोक असेल तर यशाच्या पायरीला टच करायला तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. विद्यार्थ्यांनो, डगमगून जाऊ नका. तुम्ही जर तुमचा पेपर कसा गेला आणि तुम्ही किती सेफ झोनमध्ये आहात का नाही, तुम्ही मला मेसेज करा, मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार. पुन्हा भेटूया तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू. जय हिंद.